समीकरण याच्यावर चर्चा चालू आहे सध्या. काय चर्चा चालू आहे? शेवटी आता सत्ताधाऱ्यांनी ठरवलं की गोरगरिबाला न्याय द्यायचा. मग आता गोरगरिबांना ठरवलं त्यांना खुर्ची द्यायची. मग जो संघर्ष करायची वेळ येईल तो संघर्ष करायचा. आता खुर्ची त्यांना द्यायची नाही. हीच भूमिका आता शेतकऱ्यांची पण आहे, सगळ्या जाती धर्माच्या बांधवांची पण आहे, मराठ्यांची पण आहे, दलित मुस्लिमांची पण आहे. तुम्हाला आणखीन पुढं त्या 20 तारखेपर्यंत खूप आणखीन चित्र बदलले दिसते. मी मगाशी पण सांगितलं, आता पण पुन्हा सांगतो. जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी जे गणित बांधलं आहे फेर होणार त्याची आणखीन तरी प्रामाणिक भूमिका आमची. पुन्हा पुन्हा त्याच विषयावर बोलतोय. मला समाजाला राजकारणात जायचं, मला टकल नका. मी जर गेलो तर तुम्ही बांधलेले गणित सगळे चुकून आले. मला नका ऐकायचं, माझी नाही विचारात करणार. मी जर एकदा घुसलो तर परिणामाची चिंता नाही करत. मी शेतकऱ्यांपासून पराबलुतेदारांचं, ओबीसीचं, गोरगरिबांचं, मराठ्यांचं, शेतकऱ्यांचं राज्य आणल्याशिवाय मागं सरणार नाही. तुम्हाला घ्यायचं असेल समजू फडणवीस साहेब तर घ्या, नसेल घ्यायचं तर माझा नाविलाज. मला राजकारणात नाही जायचं. मी बार बार सांगतो. तुमच्या दोनच्या टपूचे म्हणतात राजकीय भाषा बोलायला. तुम्ही आरक्षण देणार नसलात मग राजकीय भाषेनं बोलत कोणचं? तुम्ही आरक्षण द्या, राजकीय भाषा बंद. कारण तुम्ही जर देणार नसाल तर भाषा बोलू कोणची? आणि माझ्या पुढं पर्याय काय आणि माझ्या समाजापुढं दुसरा पर्याय काय? देणार नाही म्हणल्यावर सत्ता आरक्षण देते तर मग सत्तेत जावं लागेल. काय समाजाचं आणि माझं काय चुकतंय? तुम्ही जर आमच्या लेकरा बाळाचं मतदान घेऊन, माझ्या समाजाचं मतदान घेऊन माझ्या समाजाचं लेकरा बाळाचं वाटोळा करणार असते त्या खुर्चीसाठी, तर ती खुर्चीच आम्ही तुम्हाला मिळून देऊ देत नाही. आता गोरगरीब नितेश राणे असं म्हटले की मराठ्यांना आरक्षण फक्त देवेंद्र फडणवीस देऊ शकतात आणि जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात यावे. आता संपर्क द्यायला माझ्याजवळ मोबाईल नाही, त्यांचा नंबर माझ्याजवळ. त्यांचा मोबाईल कवर क्षेत्राच्या बाहेर असतो आणि आमच्या इकडे रेंज आहे तर तुम्ही घाली जा. आमची रेंज नेट उडी तर संपर्कात येऊ कसं? संपर्कात येऊ कसं? आणि तेच देऊ शकतात तर आम्ही सांगत होत ना, डोक्यावर घेऊन नाचू शकतात मराठी. तुम्हाला भाषाच कळत नाही. वाच 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 बाबा करायची सवय लागली नुसती. ते एक तलावाच्या शेजारी एक ढव असतो, त्यातनं बुडबुड 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 येते. तसं नसतं, वाच वाच करायची सवय लागली. मार्गच काढायचा नाही, बोलायचं नाही, नुसता नेतान पक्ष तुंतून वाजित बसायचं. एवढाच धंदा येतो. मार्ग कसा काढायचा, समाजातला रोष कसा कमी करायचा, शेतकऱ्यांचा रोष कसा कमी करायचा, हे कामं करायचं बघायचं ना. तुम्हाला गॅजेट आणणं व्हाय ना तिने, तुम्हाला सगळ्या सोयीची अंमलबजावणी करणं होण्या, संपर्क वाढून काय करायचं? नुसतं फोनवर बोलून काय करायचं? मला खरेदी लागत द्या म्हणा, त्यांना म्हणा द्या, देवेंद्र फडणवीस साहेबाला म्हणा आरक्षण. हेच मराठी डोक्यावर घेऊन नसते. काय करायचं आम्हाला राजकारण फाच करण्याचं? पण नाही दिलं ना भोगाच. मी जर त्याच्यात पाय ठेवला की तुमच्या गणित बिघडले, तुम्हाला नुसतं खांडाखाली झोपायचं काम आहे. खांडाखाली झोपणे, स्वप्न बघणे, असली गोधडीत अंगावर घेणे, नसा तसाच फाटल्याला टावेल तोंडावर घेणे, नुसते स्वप्न बघणे, कसं काय पडून कसं काय पडून करून दाखवे. मला त्याच्यात पाय ठेवायला लावू नका, सुपडा साफ करून टाकेल. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण सुप्रीम कोर्टाने नाकारलं आहे आणि संविधानानुसारच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता येईल असं छगन भुजबळ म्हणतात. त्याला तर काहीच कळत नाही. बरं बदग सगळ्या दुनियाचं. त्याला तर काय मी म्हणतो, नेमके अक्कल वाटायच्या दिवशी कुंकड गेलं तर ती कुंकड नाही. कव्हा लाईनी तो बसतो त्या टायमालाच कसं काय लाईनी तू म्हणा होता का नाही? त्याला काही कळतच नाही कसं मिळतं कसं. अरे उलट ओबीसीला मिळत नाही, मराठ्याला मिळतंय. मराठा 200 वर्षापासून ओबीसी आरक्षणात आहे. तो आत्ता गेलाय, हे आत्ता गेलाय. तो वाटा आम्हाला दिसतो तू गेलाय का अशी? तू मला शिकित आहे परत म्हणतोय मग आलाय आणू काय जाणू भेटतो. मग परत बोलले की म्हणते तर त्याचं वय काय वय आहे तो? भाजपचे नेते आहेत प्रसाद लाड, ते असं म्हटले, तुम्हाला आवाहन केलं तुम्ही 288 जागा लढवून दाखवा.
लय आव्हान केल्यावर मी लढीत नसतो ग पडा गप झोपा सांगितलं तेवढं करत जा. पुढच्या वेळेस विधान परिषदेला परत आमदार व्हायचं सांगितलं तेवढंच करायचं. लय माया नादी आणखीन लागू नका. मी पुन्हा सांगतो माया नादी लागू नका. तुम्ही तुमचं चलून द्या. तुमचा फडणवीस साहेब नेता आहे आपलं रोजमुखी घ्यायचा 2-3 तिथं बस जा. मला काय बोलायचं. माझं भांडण सरकारशी आहे. मी सरकार बघून घेईन. कोणत्या जातीशी माझं भांडण नाही, कोणत्या ओबीसीशी नाही, कोणत्या नेत्याशी नाही. माझं भांडण सरकारनं मी बघून काय करायचं. आणि सरकारमध्ये जर तुला लय नेत्याची माया येते तर त्याला म्हणा पटकून आरक्षण देऊन लय माया येते. नाही तर बाजू घेऊन उगं गप्प मराठे खवळून घेऊन नको. उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. उमेदवार येऊन भेटत आहेत तुम्हाला. आतापर्यंत किती जणांनी भेट दिली किंवा डेटा घेऊन आले? आता लय मोठे आले हो. काल थोडे होते म्हणून 23 सांगितलं, आज लय झाले. त्यात राजकीय नेते लय येत यांचा खकानाच व्हायचा मागे. त्यांची मागण्या सुद्धा वेगळ्या आहेत. आलं ध्यानात तर द्या म्हणतात आम्हाला. नाही तर तुमचा परवडतो आम्हाला, पण ते घरानं परवडत नाही. ते म्हणजे नाव नाही सांगत. ते म्हणजे ते घरानं परवडत नाही आम्हाला, ते पाड्याला परवडत. तुमचा एखादा दगड निवडून आणलेला परवडतो. खकानाच का होणार यांचं. यांनी तिकडं जाऊ देऊ नये, समजून घ्यावं देवेंद्र फडणवीस साहेब. पहिल्यासारखं हलक्यात घेऊ नये, नुसतं हसण्यावर नेऊ नये म्हणा. असा बोऱ्या वाजन ना तुम्हाला दाखवतो जरा थांबा.